नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो आपण विषय निवडलेला आहे, तो स्पेसिफिकली जे न्यूली अपॉइंटेड नोटरी ॲडव्होकेट्स आहेत, त्यांच्याकरता मी निवडलेला आहे. त्याचं कारण असं आहे, की आता जानेवारी महिना जवळ आलेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये जे नोटरी ॲडव्होकेट्स आहेत, त्यांनी जे नोटरीचे त्यांचे ॲन्युअल रिटर्न्स आहेत, ते फाईल करायचे आहेत. त्यामुळे बऱ्याच वकिलांमध्ये नवोदित जे कोणी अपॉइंटेड नोटरी आहेत, त्यांच्यामध्ये असा संभ्रम पसरलेला आहे, की ॲन्युअल रिटर्न फाईल करायचे म्हणजे नक्की काय करायचं? त्याचबरोबर त्यांना असा देखील प्रश्न पडलेला आहे, की ॲन्युअल रिटर्न म्हणजे काय? आणि जे इन्स्पेक्शन आहे नोटरीचं, त्याचा अर्थ काय? तर दोन्ही कन्सेप्ट आपण आज समजून घेऊया. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण इन्स्पेक्शन म्हणजे काय ते बघून घेऊ. इन्स्पेक्शन म्हणजे जे आपण जे कायद्यानुसार म्हणजे नोटरीचे जे रूल्स आहेत त्यानुसार तुम्हाला इन्स्पेक्शन इयरली जास्तीत जास्त 2 वेळा तुम्ही करू शकता आणि हे इन्स्पेक्शन जे आहे ते तुम्ही तुमचे जे कन्सर्न डिस्ट्रिक्ट जज आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. जर तुम्ही 6 महिन्याला हे जर इन्स्पेक्शन करणार असाल तर ते पहिलं इन्स्पेक्शन तुमचं जानेवारी ते जूनचं जे काही तुमचे ते जे तुम्ही नोटरीचं काम केलेलं आहे त्याचं इन्स्पेक्शन तुम्ही जुलैमध्ये करायचं आहे आणि जुलै ते डिसेंबरचं जे तुम्ही नोटरियल वर्क केलेलं आहे त्याचं इन्स्पेक्शन तुम्ही जानेवारीमध्ये करायचं आहे. आता बऱ्याचदा कोर्टामध्ये जर कामाचा लोड जास्त असेल डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तर ते कधी कधी तुम्हाला 6 महिन्याचं इन्स्पेक्शन अलाउड करत नाहीत, ते डायरेक्टली इयरली इन्स्पेक्शन करायला सांगतात. तर अशा प्रकारे जर इयरली इन्स्पेक्शन तुम्ही करणार असाल, जर तुम्हाला तशा प्रकारे गाईडलाईन्स असतील तर तुम्ही जानेवारी ते डिसेंबरचं इन्स्पेक्शन पुढच्या जो नेक्स्ट जानेवारी जो महिना येईल त्याच्यामध्ये संपूर्ण वर्षाचं करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025चं इन्स्पेक्शन तुम्ही जानेवारी 2026 मध्ये करायचं आहे. आणि ते इन्स्पेक्शन करताना काय करायचं तर त्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगतो. तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप अशी आहे की तुमचं जेवढे काही रजिस्टर असतील, 1 असतील, 2 असतील रजिस्टर, 3 असतील, जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुमचं काम असेल त्यानुसार तुमचे रजिस्टर असतील तर ते नंबर ऑफ रजिस्टर आणि त्याबरोबर तुम्ही जे पावती बुक मेंटेन केलेलं आहे ते हे ड्युली फिल्ड पाहिजे. म्हणजे सर्व त्याच्यामधले रकाने भरलेले पाहिजेत, पावत्या व्यवस्थित भरलेल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये पावतीवर आणि तसेच रजिस्टर बुकमध्ये जे कोणी क्लायंट आहेत, पक्षकार आहेत, त्यांच्या योग्य ठिकाणी सह्या घेतलेल्या पाहिजेत. आणि अशा प्रकारे ड्युली फिल्ड रजिस्टर आणि पावती बुक तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये इयरली इन्स्पेक्शन करणार असाल तर ते जानेवारीमध्ये सबमिट करायचं आहे. आता ते सबमिट करताना तुम्ही एक ॲप्लिकेशन फाईल करायचं आहे डिस्ट्रिक्ट जज यांना ॲड्रेस करून. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अशी रिक्वेस्ट करायची आहे की मला माझं नोटरियल रजिस्टर आणि पावती बुक इन्स्पेक्शन करून घ्यायचे आहे आणि त्याचा कालावधी तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचा आहे की बाबा जानेवारी ते डिसेंबर या कालावधी करता इन्स्पेक्शन करायचं आहे, तरी तुम्ही मला इन्स्पेक्शन करून द्यावे अशी विनंती त्याच्यामध्ये करायची आणि ते ॲप्लिकेशन तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सबमिट करायचं आहे. हे जे ॲप्लिकेशन आहे जो पहिल्यांदा इन्स्पेक्शन करतो नोटरी ॲडव्होकेट त्याच्याकरताच हे कंपल्सरी आहे. तुम्ही नंतर नेक्स्ट इन्स्पेक्शन कराल त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला ॲप्लिकेशन देण्याची गरज नाही, कारण त्यावेळेला तुमचा रेकॉर्ड मेंटेन झालेला असेल, तुमचे रिपोर्ट्स जनरेट झालेले असतील, त्यामुळे पुढे तुम्हाला प्रत्येक वेळी ते ॲप्लिकेशन देण्याची गरज नाही. तर अशा प्रकारचं ॲप्लिकेशन तुम्ही दिल्यानंतर ते ॲप्लिकेशन आणि रजिस्टर सबमिट करायचे आणि पावती बुक सबमिट करायचं आहे. आता काळजी अशी घ्यायची त्याच्यामध्ये की पावती बुक आणि रजिस्टर बुक जे आहेत तुमचे ते सबमिट करताना ते ड्युली फिल्ड आहेत का आणि त्याचं क्लोजिंग व्यवस्थित केलेलं आहे का हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. आता क्लोजिंग ऑफ रजिस्टर किंवा क्लोजिंग ऑफ रिसिप्ट बुक म्हणजे काय तर जे रजिस्टर क्लोज करता त्याचा क्लोजिंगचा अर्थ असा होतो सबमिशन करताना जो रजिस्टरचा जो शेवटचा ब्लँक पेज आहे त्याच्यावरती तुम्ही असं मेन्शन करायचं आहे की धिस रजिस्टर बुक कंटेन्स 100 पेजेस किंवा जेवढे पेजेस असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायचे. मी उदाहरणादाखल सांगतो की धिस रजिस्टर बुक कंटेन्स 100 पेजेस
ऑल पेजेस आर ड्युली स्टॅम्प्ड असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणायचं आहे. आणि तुमची त्या रजिस्टर मधली जी पहिली तारीख असेल एंट्रीची ती त्याच्यामध्ये खाली टाकायची आहे आणि तुमचं सील आणि सिग्नेचर तिथे करायचे. आता जी पहिली तारीख म्हणजे तुमची पहिली जी एंट्री असेल त्या रजिस्टर मधली त्याची तारीख ती तुम्ही क्लोजिंगला टाकायची आणि तुमचा सही शिक्का तिथे मारायचा आहे. अशा प्रकारे रजिस्टर क्लोज करायचे. रिसिप्टचं जे बुक आहे ते क्लोज करताना तुम्ही रिसिप्ट बुकचा जो लास्ट पेज आहे त्याच्यावरती देखील तुम्ही असंच म्हणायचंय की दिस रिसिप्ट बुक कंटेन्स 100 पेजेस आणि त्याच्या खाली तुम्ही जे तुमचा सही शिक्का तिथे मारायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला तारीख वगैरे काय टाकायची नाहीये त्याच्यामध्ये, फक्त एवढंच सफिशियंट आहे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे हे रजिस्टर जेवढे रजिस्टर किंवा रिसिप्ट बुक असतील ते क्लोजिंग करून ते सबमिट करायचं आहे विथ ऍप्लिकेशन. आता हे झालं इन्स्पेक्शनच्या संबंधी. आता ह्याच्यामध्ये इन्स्पेक्शनची आपण माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपण इन्स्पेक्शनसाठी ही प्रोसिजर फॉलो करायची. आता हे इन्स्पेक्शनला तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला जे कन्सर्न क्लार्क आहेत डिस्ट्रिक्ट कोर्टातले ते तुमचं रिसिप्ट बुक आणि रजिस्टर बुक सबमिट करून घेतील आणि त्यांना जसा वेळ भेटेल त्यानुसार ते इन्स्पेक्शन करून त्याच्यावरती डिस्ट्रिक्ट कोर्टाचा शिक्का मारून जी काही लास्टची जी काही एंट्री असेल त्याच्यावरती शिक्का मारून तुम्हाला ते रिटर्न करतील आणि त्याच्यासोबतच डिस्ट्रिक्ट जज यांच्या सहीने आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या शिक्क्याने तुम्हाला एक रिपोर्ट देतील आणि त्या रिपोर्टमध्ये जो काही त्यांचा अहवाल असेल तो त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेला असतो की सर्व रजिस्टर ड्युली मेंटेन आहेत का किंवा रिसिप्ट बुक मेंटेन आहेत का, याचा और नो त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन टाकलेले असतील त्याप्रमाणे ते फिलअप करतात. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये काही खाडाखोड वगैरे असेल तर त्याच्या सुद्धा डिस्ट्रिक्ट कोर्टाकडून नोटिंग केलं जातं आणि तसा रिपोर्ट दिला जातो की याच्यामध्ये काही तपशिलामध्ये काही खाडाखोड असेल किंवा मायनर काही त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली वगैरे असेल दिसून आली तर तशा प्रकारचे रिमार्क्स देखील त्याच्यामध्ये दिले जातात आणि अशा प्रकारे तो रिपोर्ट तुम्हाला दिला जातो आणि त्याची दुसरी कॉपी जी आहे ती कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे कोर्टाकडून पाठवली जाते. हा झाला इन्स्पेक्शनचा भाग. तर पुढील भाग म्हणजे अॅन्युअल रिटर्न्स. अॅन्युअल रिटर्न्स म्हणजे काय, तर अॅन्युअल रिटर्न्स म्हणजे जो काही नोटरी रूल्स जो आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे की अॅन्युअल रिटर्न्स इज नॉट इन्कम टॅक्स रिटर्न. हा काही इन्कम टॅक्स रिटर्नचा प्रकार नाहीये, हा नोटरी अॅन्युअल रिटर्न्स आहे. नोटरी अॅन्युअल रिटर्न्स याचा अर्थ तुम्ही वर्षभरामध्ये म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये किती नोटरियल ऍक्ट केले, म्हणजे किती प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही केले, कशा प्रकारचे डॉक्युमेंट केले आणि त्याच्यामध्ये किती फीज तुम्ही चार्ज केली हे तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचे. आणि ही जी फीज तुम्ही चार्ज केलेली आहे ती आणि हे डॉक्युमेंटचे नंबर ऑफ डॉक्युमेंट जे आहेत ते फॉर्म 14 जो त्याच्या नोटरी रूल्स मध्ये अनेक्शर मध्ये तुम्ही बघितला तर तुम्हाला दिसेल फॉर्म 14 म्हणजे फॉर्म XIV या फॉर्मॅट टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये तो दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तशा प्रकारचा टॅब्युलर फॉर्मॅट तुम्ही तयार करायचा आहे आणि तो तुम्ही कॉम्पिटंट ऑथॉरिटीला सबमिट करायचा आहे. आता याच्यामध्ये पुन्हा जे नवोदित नोटरी वकील आहेत त्यांना प्रश्न पडतो की हे ऑनलाईन सबमिट करायचं की ऑफलाईन. आता मी स्वतः त्याच्यामध्ये माझी काही त्याच्यामध्ये ऑनलाईन नोटरी म्हणून नेमणूक झालेली नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही कारण माझी जी काही प्रोसिजर आहे ती ऑफलाईन झालेली आहे. पण ऑनलाईन जर सुविधा तुम्ही बघितली, जर तुम्हाला तुमच्या जो काही अकाउंट आहे ऑनलाईन अकाउंट नोटरीचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही ऑनलाईन फॅसिलिटी तुम्हाला दिसून आली अॅन्युअल रिटर्न्स भरण्याकरता तर तुम्ही अॅन्युअल रिटर्न्स ऑनलाईन देखील भरू शकता आणि त्याची एक्नॉलेजमेंट जी आहे ती अॅन्युअल रिटर्न जी भरल्यानंतर ती जनरेट होते ती तुम्ही प्रिझर्व करायची आहे. आणि अशा प्रकारे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही ते अॅन्युअल रिटर्न ऑनलाईन भरून त्याची एक्नॉलेजमेंट प्रिझर्व करून पुढील 5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही रिन्युअलला जाल तेव्हा ते एक्नॉलेजमेंट तुम्हाला रिन्युअल ऍप्लिकेशनच्या सोबत सबमिट करायचे आहेत. आता विषय राहिला ऑफलाईनचा. जर ऑनलाईन फॅसिलिटी
त्या नोटरीच्या वेबसाईटवर अवेलेबल नसेल तर सर्व नोटरी वकिलांनी ऑफलाईन सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही सबमिशन करू शकता. ऑफलाईन सबमिशन कसं करायचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही तो जो फॉर्मॅट आहे, जो त्यांनी फॉर्म 14 जो दिलेला आहे, तो टॅब्युलर फॉर्म तुम्ही भरायचा आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ डॉक्युमेंट्स काय आहेत ते भरायचे आहेत, तुम्ही किती फी चार्ज केली ते भरायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जे कॅटेगरीज आहेत ते तुम्ही निवडायचे आहेत. उदाहरणार्थ काय ॲफिडेव्हिटची कॅटेगरी असेल, व्हेरिफिकेशनची कॅटेगरी असेल, किंवा नोटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये दिल्या आहेत. तर तुम्ही तो फॉर्मॅट बघितल्यावर ते तुमच्या लक्षात येतील. आता जी जनरल प्रॅक्टिस आहे, जी माझ्या अनुभवानुसार किंवा मी जे काही केलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जास्त तुम्ही डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही ॲफिडेव्हिट्स किती केले ते काउंट करा. त्याच्यानंतर तुम्ही व्हेरिफिकेशन किती केले, जे आपण हायकोर्टला, सुप्रीम कोर्टला वगैरे जे व्हेरिफिकेशन लागतं ते व्हेरिफिकेशन किती केले ते मोजा, आणि त्याच्यामध्ये किती फी चार्ज केली ती तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करा. आणि दुसरे ॲफिडेव्हिट आणि व्हेरिफिकेशनच्या व्यतिरिक्त जे काही डॉक्युमेंट असतील ते सरळ अदर कॅटेगरीमध्ये टाकून द्यायचे, आणि मग त्याच्यामध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी असो, ॲग्रीमेंट्स असो किंवा MOU असो, असे कुठलेही जे काही डॉक्युमेंट असतील ते अदर्समध्ये टाकून द्यायचे. म्हणजे तुम्ही 3च त्याच्यामध्ये कॅटेगरी जरी फिलअप केल्या तरी देखील तुमचं काम होऊ शकतं. ही सोपी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आणि प्रॅक्टिकली मी ही करून बघितलेली आहे. तर याच्यामध्ये जी काही फी किती तुमची चार्ज असेल, उदाहरणार्थ तुम्ही पावती त्याच्यामध्ये 40ची बनवली असेल तर तुम्ही 40 रुपये पर डॉक्युमेंट या हिशोबाने किती चार्ज केली त्या वर्षामध्ये, किंवा 60 रुपयाच्या हिशोबाने त्या वर्षामध्ये ते सर्व डॉक्युमेंटचे किती चार्ज केले हे लक्षात ठेवायचं. आणि हा सगळा हिशोब मांडल्यानंतर तो टॅब्युलर फॉर्मॅट तुम्ही कंप्लीट केल्यानंतर खाली तुमचं सही करायची आहे, तुमचा शिक्का मारायचा आहे तिथे गोल सील, आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो देखील तिथे नमूद करायचा आहे. अशा प्रकारे हे जो टॅब्युलर फॉर्मॅट तयार होतो. आणि हा जो टॅब्युलर फॉर्मॅट जेव्हा तुम्ही तो रजिस्टर पोस्टाने पाठवणार त्यावेळेला त्यासोबत, त्या फॉर्मॅटच्या सोबत एक कव्हरिंग लेटर सुद्धा तुम्ही पाठवायचं आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटीच्या नावाने. कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल तर ती जी काही 10 जनपद म्हणून जो काही ॲड्रेस आहे तो वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर त्या ॲड्रेसवरती तुम्ही ते कव्हरिंग लेटर विथ हा जो काही टॅब्युलर फॉर्मॅट आहे तो एकत्र तुम्ही पाठवायचा आहे. आता कव्हरिंग लेटरमध्ये तुम्ही काय मेन्शन करायचं आहे की जो काही ॲन्युअल रिटर्न्स आहे तो कुठल्या कालावधी करता आहे तो तुम्ही सबमिट करत आहात. उदाहरणार्थ जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधी करता तुम्ही ॲन्युअल रिटर्न्स भरत आहात असं त्याच्यामध्ये मेन्शन करून त्याला तो फॉर्मॅट जोडून तुम्ही लिफाफ्यामध्ये पॅक करून तो तुम्हाला RPADने कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे पाठवायचा आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोटरी तुमची असेल तर, स्टेट गव्हर्नमेंटची असेल तर मग कन्सर्न स्टेट गव्हर्नमेंटचं जे नोटरी सेल असेल त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर पोस्टाने देखील पाठवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला दरवर्षी हे ॲन्युअल रिटर्न्स फाईल करायचे आहेत, आणि तुमचा जो काही हिशोब आहे तो सरकारला त्याच्यामध्ये द्यायचा आहे. तर अशा प्रकारे जे काही ॲन्युअल रिटर्न्स आणि इन्स्पेक्शन याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात आलेलाच असेल. आणि हे जे काही ॲन्युअल रिटर्न्स आहेत हे जे कशा प्रकारे भरायचे हे देखील आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणि माझा हा जो काही व्हिडिओ आहे जर तुम्हाला युजफुल वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.